त्या गीता स्वाध्याय मंचच्या अंतर्गत आज गीतेमध्ये 3रा अध्याय कर्मयोग सुरू आहे आणि त्यावरचं चिंतन मांडण्याची संधी मला उपलब्ध झाली. मला कल्पना आहे आपण सगळेजण काकांच्या अमृतवाणीची वाट बघत असाल, परंतु ती संधी, ती सेवा करण्याची, आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, म्हणून मी सुद्धा आपल्याला तितकीच भाग्यवान समजते. आपल्या लोकांची सेवा करायला मिळते आहे, याशिवाय दुसरं कोणतं भाग्य. आणि म्हणून आजचं गीतेवरचा आजचा स्वाध्याय मंच जो आहे, त्या स्वाध्याय मंच मी स्वतः त्यामुळे चिंतन मांडणार आहे. सुरुवात करते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची हंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे आजच्या गीता पठण करणाऱ्या कल्याणीताई आणि आपल्या ग्रुपवर नेहमी गीता पठणाचा नियोजित कार्यक्रम आणि स्वतः श्रुती पठण करणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या आदरणीय अशा नीलाताई यांना पण मी साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, मी आपल्याला साष्टांग नमस्कार घालते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपण कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. एक सेकंद फक्त. चिंतनाचा विषय आपला गीता, श्रीमद भगवद्गीता आणि त्या अंतर्गत स्वाध्याय मंच. आणि स्वाध्याय मंच ज्यावेळेला गीतेचा आपण कार्यरत करतोय, त्यावेळेला गीता ही आता नुसते अभ्यासाचा विषय राहिलेला नसून ते स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या अभ्यासाचा विषय, अशा ह्याच्यावर आपण आलेला आहोत. एकदा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे सुनील काकांच्या अधिकारवाणी मधून. आता त्यांनी आपल्याला जे काही दिलं तर ते आता आपण आपल्याला किती समजलंय. डॉक्टर काकांनी गीता मांडली पूर्ण गडावर, डॉक्टर काकांकडून ती गीता सुनील काकांनी परत आपल्या समोर उद्घृत केली, जशीच्या तशी. उच्चिष्ट काकांचं उच्चिष्ट आपल्या मुखामध्ये खाऊ घातलं तसच्या तस. आणि आता ते आपल्याला किती पचनी पडलं.
आपल्याला ते किती भगवद्गीता किती समजली आणि माझ्या जीवनामध्ये मी ती उतरायला तत्पर झालो की नाही, हा आपल्या या स्वाध्याय मंचचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. त्यामुळे चिंतनाच्या माध्यमातून मी जरी या ठिकाणी आपलं चिंतन प्रगट करत असले तरी श्रवणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना चिंतन हे या ठिकाणी मांडायचं आहे. प्रत्येक जण चिंतनामध्ये असणार आहे. म्हणून 2 अध्याय आपण बघितले, दुसरा अध्याय संपला, तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या शुक्रवारी सुद्धा अनिल काकांनी कर्मयोगाला सुरुवात केलेली आहे आणि आता ह्या कर्मयोगामध्ये हा अभ्यास कर्मयोगाचा अभ्यास करण्यापूर्वी काही आपल्याला महत्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यावर आज प्रकाश आपण टाकू की नेमका कर्मयोग का सांगितला, कर्मयोग म्हणजे काय, आणि त्या अनुषंगिक ह्या अध्यायामधल्या श्लोकांची सुद्धा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. 4 श्लोकांपर्यंत अभ्यास करणार आहोत. क्रमाने 4 श्लोक अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर निश्चित पुस्तक असेल, वही असेल, पेन असेल असं गृहीत धरते. आणि कशासाठी मी सांगितलं त्या नोट्स काढून घ्या म्हणून नाही, हेही लक्षात ठेवा. स्वाध्याय म्हणजे आपला प्रवचन नाहीये, स्वाध्याय मंच सुरू आहे. त्यामुळे ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून मी चिंतनाच्या माध्यमातून आपल्या समोर स्वाध्याय प्रगट करते आहे. आपण श्रवणाच्या माध्यमातून तो स्वाध्याय आपल्याला स्वतःला प्रगट करायचा आहे आणि तो आपल्या कागदावर ताबडतोब मांडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर हे मिशन स्वाध्यायाचं जर आपलं सुरू असेल तर अत्यंत यशस्वी असं होईल, प्रत्येकाला यशस्वी असं होईल आणि उच्चिष्ट जे तिकडून आपण आणलेलं आहे ते आपल्या अंगी लागेल, आपण धष्टपुष्ट होऊ. एवढा सगळा अर्थ पूर्णपणे हा सगळा विचार जो आहे, ही सगळी पार्श्वभूमी या स्वाध्याय मंचच्या मागे आहे. आणि म्हणून तिसरा अध्याय आपण कर्मयोग बघतो आहे. कर्मयोग आपण ज्या वेळेला बघतोय तिसरा अध्यायाचा, त्यावेळेला हा कर्मयोग जर आम्हाला साधायचा असेल, योग म्हणजे जुळणे, कोणाशी जुळायचंय, भगवंताशी, स्वरूपाशी. मग ह्या स्वरूपाशी जुळायचं जर आम्हाला असेल तर स्वरूप कसं आहे, आत्मस्वरूप कसं आहे, सर्वत्र सदा सम. ते सर्वत्र आहे, ते सर्वत्र आहे, ते सदा आहे, नेहमी आहे आणि ते सर्वत्र आहे, सदा आहे, म्हणून त्याला सम असं म्हणतात. म्हणजे सारखं आहे, लेव्हल एकसारखी, उंच सखलपणा इथे नाही, विषमता त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने योग म्हणजे जुळणे आणि जुळणं स्वरूपाशी, आणि स्वरूप सर्वत्र सदा आणि सम. अशा पद्धतीने जर हे असेल तर मला नेमकं माझी भूमिका साधक म्हणून काय असायला हवी यामध्ये, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून कर्मयोग साधताना सगळ्यात पहिले आम्हाला कर्माविषयीची साम्य बुद्धी आधी तयार करावी लागेल. कर्माविषयी साम्य बुद्धी, जोपर्यंत कर्म आम्ही साम्य बुद्धीवर आमचे आणणार नाही तोपर्यंत ते जुळतीलच कसे हो, लेवल मॅच कशी होईल. एक उंच आहे आणि एक सखोल आहे, अशा जर प्रमाणामध्ये कोणत्याही वस्तू ठेवल्या असतील तर ह्या जुळतील का? एक टेबल खाली आहे, एक टेबल वरती आहे. तर मग अशा असताना आम्हाला जर ते 2 टेबल एक करायचे असतील, एका लेवलला आणायचे असतील, तर आम्ही कसं आणू? तर आम्हाला हा खालचा जो टेबल आहे, जो ठेंगणा टेबल आहे, त्याला आम्हाला उंची द्यावी लागेल आणि उंचीवर जाऊन या उंच असलेल्या टेबलला त्याची लेवल जुळवावी लागेल. तेव्हा ते 2 टेबल एकत्र येतील छान आणि सलग असा मोठा टेबल त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे आम्हाला आता या ठिकाणी स्वरूप जे आहे, सर्वत्र सदा सम असलेलं जे स्वरूप आत्मस्वरूप आहे, याच्याशी जर आम्हाला आमचा
कर्माचा योग जळून घ्यायचा असेल, कर्माने स्वरूप प्राप्ती नाही, परंतु स्वरूपाकारतेसाठी चित्त शुद्ध आवश्यक आहे आणि चित्त शुद्ध हे कर्मानीच होतं. म्हणून कर्माबद्दलची साम्य बुद्धी हे सगळं जंत्री लक्षात असावी. नाही तर आम्ही कर्म आणि ज्ञान यांच्या समुच्चयाने मोक्ष मिळतो अशा चुकीच्या विपरीत कल्पना करून घेऊ. म्हणून कर्म आमचं जो आहे, कर्म जे आहे हे आमचं कर्म, याला आम्हाला समान बुद्धीवर आणावं लागेल, साम्य बुद्धीवर आणावं लागेल. आणि तेव्हा तो कर्मयोग होईल आणि तो योग तिथे आत्मयोगाला त्या ठिकाणी तिथे ते जुळेल. तो कर्मयोग आहे आणि म्हणून आम्हाला कर्माविषयी साम्य बुद्धी सांगितलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्येच हे खरं म्हणजे साम्य बुद्धी सांगितलेली आहे. म्हणजे समबुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी. जलाशय शांत असतो, स्थिर असतो की नाही, आणि मग त्या स्थिर जलाशयामध्ये आकाशामध्ये प्रतिबिंब पडतो, चंद्राचं प्रतिबिंब पडतो, आकाशाचं प्रतिबिंब पडतो. म्हणजे स्थिर जलाशयामध्येच ते प्रतिबिंब पडतं. पाणी जर का पाण्याला खळखळाट खूप असेल तरीही ते शुद्ध जरी असलं तरी फायदा नाही. स्थिर पाणी सुद्धा शुद्ध हवं आणि ते स्थिर हवं. दोन गोष्टी फार आवश्यक आहेत, शुद्ध आणि स्थिर. असं जर असेल तरच प्रतिबिंब पडतं. अगदी त्याप्रमाणे आमची बुद्धी जर स्थिर असेल, आमची बुद्धी जर शुद्ध असेल, तर अशा शुद्ध आणि स्थिर बुद्धीमध्येच त्या ठिकाणीच आत्मविचार दृढ होईल. म्हणजेच आत्म्याचं प्रतिबिंब तिथे नीट पडेल. तो विचार तिथे दृढ होईल, तो स्थिर होईल आणि आमची बुद्धी ही साम्य बुद्धी होईल. कर्माने ती समतोल असमतोल बुद्धी होती हो. कर्माने विषमता तयार होते. चांगलं कर्म, वाईट कर्म, पाप कर्म, पुण्य कर्म, शुभ कर्म, अशुभ कर्म, हे सगळ्यांनी आमची बुद्धी असमतोल झालेली आहे. आणि अशा असमतोल बुद्धीला आधी समतोल करायचं, साम्य त्याच्यावर आणायचं, साम्य बुद्धी करायची. आणि मग ती साम्य बुद्धी झाली की मग मात्र तो कर्माचा योग कर्मयोग होतो. म्हणून नेमकं मला काय करायचंय हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. साधक म्हणून मी ज्यावेळेला साधक या भूमिकेत असतो त्यावेळेला साधक भूमिकेशी प्रामाणिक राहून नेमकं मी काय केलं पाहिजे, आता कर्माबद्दलची माझी दृष्टी कशी असली पाहिजे, कर्माबद्दलची माझी एकंदर व्यवहार माझा कर्माशी कसा असला पाहिजे, अशा पद्धतीने जर मी विचार केला तर ती बुद्धी साम्य बुद्धीकडे जायला सुरुवात होईल. म्हणून साम्य बुद्धी म्हणजे त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषाला. संतांनी निर्णय देऊन दिले आहे हो आम्हाला की साम्य बुद्धी करायची आहे, म्हणजे त्याची लेवल करायची आहे. तर मग प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजा आहे. आणि त्या स्वकर्म कुसुम आमच्या स्वकर्मात रूपी जी फुलं आहे त्या फुलांनी आम्ही भगवंताचे पूजन करायचं आहे आणि भगवंताला अपार तोषा लागे अशा पद्धतीने जर आम्ही पूजा केली तर भगवंत प्रसन्न होतो. ती प्रसन्नता आम्हाला प्राप्त होते आणि भगवंताची प्रसन्नता आणि आमच्या बुद्धीमधली प्रसन्नता झालं की नाही हो, लेवल मॅच झाली की नाही, म्हणजे ती बुद्धी साम्य झाली की नाही, सम पातळीवर आली की नाही. कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आजकाल त्या हिरव्या चट्या टाकतात. आता त्या जर उंच सखल असल्या तर पाय अडकून पडण्याची शक्यता जास्ती, दाट शक्यता, कारण असमतोल. तशी बुद्धी जर आमची असमतोल असेल तर आम्ही निश्चितपणे
पडण्याचे चान्सेस जास्ती. म्हणून विषमता नको. विषमता जिथे असते तिथे आनंद राहत नाही. म्हणून स्वरूप सर्वत्र सदा आणि सम आहे, म्हणून ते आनंद रूप आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या कर्मफुलं स्वकर्म फुलांनी जर भगवंताची पूजा केली म्हणजे ते कृष्णार्पण केलं. प्रत्येक कर्म आमचं कृष्णार्पण होत असेल, त्याचे कर्मतितुके कृष्णार्पण. नाथ महाराज पण म्हणतात आहे, कृष्णार्पण जर आम्ही कर्म केलं असेल तर मात्र आमची बुद्धी साम्य कर्माविषयीची साम्य बुद्धी होईल. आणि मग ती साम्य बुद्धी आम्हाला सहजपणे कर्मयोग साधून देईल. आणि त्या कर्मयोगाने चित्त शुद्ध शांत होऊन त्याच्यामध्ये आत्मविचार दृढ आणि स्थिर होईल. आणि दृढ आणि स्थिर झालेला आत्मविचार आम्हाला आत्मरूप केल्याशिवाय राहणार नाही. इतका सगळा त्या साम्य बुद्धीच्या मागचा विचार आम्ही लक्षात घ्यावा. आणि म्हणून या साम्य बुद्धीसाठी सुखी संतोषानं यावे, सुख दुःख समीकृत्व. दुसऱ्या अध्यायामध्ये 38व्या श्लोका 38वा नंबरचा जो श्लोक आहे की सुख दुःख समीकृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्यसी. हा जो 38 नंबरचा जो श्लोक दिलेला आहे आपल्याला भगवंतानी, तर ह्या श्लोकामध्ये कर्मयोग आणि बुद्धियोग दोन्हीही याची सांगड घातली आहे. एकाग्रतेने विषय आहे का? काकांचं वाक्य आहे, ते काकांचं वाक्यच मी आज आपल्यासमोर ठेवते की ह्या दुसऱ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकामध्ये सुख दुःख समीकृत्वा लाभालाभो जया जयो हे जे पहिलं चरण आहे श्लोकाचं, याच्यामध्ये बुद्धियोग सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ततो युद्धाय युज्यस्व यामध्ये कर्मयोग सांगितलंय. ततो युद्धाय युज्यस्व हा कर्मयोग आहे. आणि सुख दुःख समीकृत्वा लाभालाभो जया जयो हा बुद्धियोग आहे. असा जर आम्ही बुद्धियोग आणि कर्मयोग याचा नीट समन्वय जर आम्हाला घालता आला तर मग भगवंत म्हणतात आहे की नैवम पापम वाप्यसी, मग तुला पाप लागणार नाही रे कोणत्याच कर्माचं. ती बुद्धियोग आणि कर्मयोगांची नीट सांगड घातली तर आमची साम्य बुद्धी तयार होते. आणि मग त्या कर्माचा योग होतो. आणि मग नुसतं एवढं सांगून भगवंत थांबलेत का? अजिबात नाही. तर भगवंतांनी 39व्या श्लोकामध्ये निर्णय पण देऊन दिलेला आहे. कोणता निर्णय दिला 39व्या श्लोकामध्ये? बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंध प्रहासी. अशा साम्य बुद्धीनी आणि सांख्य बुद्धीनी अर्जुना तू कर्मबंधनातून मुक्त होशील, हा तो निर्णय आहे. हा तो निर्णय आहे. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. सुख दुःख समीकृत्वा सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख दुःख समीकृत्वा यामध्ये बुद्धियोग आहे. सुख आणि दुःख, यश आणि अपयश यांना तू समान कर. आता समान कर म्हणजे कसं? म्हणजे परिस्थिती समान कर असं म्हणायचं का भगवंतांना? नाही. समान कर म्हणजे बुद्धीमध्ये या दोन्ही याच्या प्रतिक्रिया कशा आल्या पाहिजे? सारख्याच एकच आली पाहिजे. सुख आली तरी दुःख आलं तरी प्रतिक्रिया मात्र आमची दोन असता कामा नये, एकच असावी बस. आणि हे बुद्धीचं काम आहे. विचारांच्या माध्यमातून आम्हाला साम्य बुद्धी करायची.
आणि म्हणून विचार हे साधन या ठिकाणी आम्ही जर वापरलं तर बुद्धियोग साधणार आहे. आणि मग असा बुद्धियोग ज्या वेळेला साधला जाईल, सुख दुःख समीकृत्वा, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे, अशा पद्धतीची ज्यावेळेला आमची बुद्धी होईल की ती सुखामध्ये हुरळून जाणार नाही आणि दुःखामध्ये ती होरपळून जाणार नाही. दोन्ही वेळेला आम्ही स्थिर राहू. आमची बुद्धी जर स्थिर असेल, आता आता तू युद्धाला तयार हो, आता तू युद्ध कर, आता तू युद्धाला तयार हो. तर साम्य बुद्धी झालीये, आता कर्म कर. युद्ध म्हणजे कर्म की नाही? युद्ध म्हणजे कर्म. आणि दोन्ही याच्यामध्ये समान बुद्धी कर म्हणजे बुद्धियोग आणि हा कर्मयोग. आता बुद्धी समान याच्यावर आल्यानंतर आता कर्म कर. आता ते कर्म तुझं जुळेल कशाशी? आत्मस्वरूपाच्या वाटचाली जी आम्ही मार्गक्रमण करतो आहे त्याच्याशी माझा योग येईल. म्हणून तर तो युद्धाय युज्यस्व म्हटलंय. म्हणून हा कर्मयोग आहे. इथपर्यंत कर्मयोग आहे. तर तो युद्धाय युज्यस्व हा कर्मयोग. बारीक लक्षात घ्या, बारकावा लक्षात घ्या. काकांनी मांडलेला बारकावा आहे, मी नाही. आणि मग निर्णय देऊन दिलेला आहे की आता तू कर्मबंधनातून मुक्त होशील, तोपर्यंत नाही. म्हणजे आता मग आमच्यावर जबाबदारी कोणती आली? इतकं सगळं समजलं, पण मग जबाबदारी कोणती आली? जबाबदारी आता आमची साम्य बुद्धी होण्याची जबाबदारी आली. बुद्धीला सम करायचं आहे, बुद्धी योग साधायचा आहे. आता ही सम करायची जबाबदारी आमची आहे. विचारांच्या माध्यमातून बुद्धी सम करायची, लक्षात घ्यायचं. विचारांच्या माध्यमातून बुद्धी सम करायची. सगळ्यांमध्ये ईश्वर पहा असं आपण म्हणतो. ईश्वर सर्व भूतानां. मग प्रत्येकाप्रती व्यवहार कर्म जे करतो ते ईश्वर आहे म्हणून करायचा, पण तत्पूर्वी त्यांच्यामधला ईश्वर माझ्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे. नाही तर फक्त आम्ही कर्मच करतो. हाही ईश्वर आहे, तोही ईश्वर आहे, तोही ईश्वर आहे, आणि नावडती व्यक्ती आली की हट, तिथे का बरं नाही? तिथे का त्याला आपण टाळतो नावडत्या व्यक्तीला? कारण विचार बुद्धीमध्ये केलेला नसतो. विचारांच्या माध्यमातून ती कृती झालेली नसते. ज्या वेळेला कृतीच्या मागे, कर्माच्या मागे विचार असतो, त्याच वेळेला तो योग होतो. म्हणून ईश्वर सर्वभूतानां हे आम्हाला माहित असतो. म्हणून प्रत्येकाशी व्यवहार आम्ही भगवंत आहे म्हणून करतो. आणि नावडती व्यक्ती आली, आपण उदाहरण सुनील काका नेहमी सांगतात त्या पाण्याच्या संदर्भात, त्यांच्या पिताश्रींच्या बाबतीमधलं, वडिलांच्या बाबतीतलं उदाहरण नेहमी सांगतात की पाणी सगळेजण पित होते, डुकरांनी पाणी प्यायलं की दगड मार त्यांना दगड मारत होते काका. आणि मग ते म्हणाले की ह्याच तुला, मी सगळेच जीवच आहेत, गाय म्हैस कुत्रा ह्या सगळ्या उपाधी आहेत, या उपाधींचा बात कर आणि त्याच्यामधलं तत्व बघ, ईश्वर तत्व बघ, म्हणजे मग दगड तुझ्या हातून फेकल्या जाणार नाही. ही बुद्धी साम्य बुद्धी. आणि अशी ही जी साम्य बुद्धी आहे, ही साम्य बुद्धी ज्या वेळेला आमची होईल, म्हणून ती सम करायची आहे, ती विचारांच्या माध्यमातून सम करायची आहे आणि मग कर्म करायचं आहे, म्हणजे ते कृतीमध्ये उतरते, तोपर्यंत नाही. आणि म्हणून सम काय आहे? आत्मतत्व सम आहे. म्हणून या बुद्धीला सतत आत्मविचारामध्ये ती जर असेल तरच ती सम होईल. म्हणून पहिली जबाबदारी माझी काय आहे साधक म्हणून? की माझ्या बुद्धीला मी सतत आत्मविचारामध्ये स्थिर करायचं, सतत आत्मविचार स्थिर करायचं. मग नामाच्या माध्यमातून का होईना, पण ती आत्मविचार तर स्थिर राहिली पाहिजे, म्हणजे नामीच्या बोधामध्येच राहिली पाहिजे.
नामस्मरण जरी आम्ही करत असलो तरी नामीच्या बोधामध्ये राहून आम्ही नामस्मरण करायचं, म्हणजे ती बुद्धी कुठे स्थिर होईल? विचारामध्ये, आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहील, म्हणजे ती सम राहील. ही आमची जबाबदारी आहे की नाही हो? स्वीकारली तर आहे, परमार्थ जबाबदारीच आहे, ती स्वीकारायला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही ही जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्यक्ष वाटचालीला सुरुवातच करत नाही. म्हणून विचार प्रत्यक्ष आमच्या जीवनात आम्हाला उतरवण्यासाठी श्री गुरु प्रत्यक्ष मला मदत करत असतात. ते सांगत असतात कशा पद्धतीने विचारांचं मेळ जीवनाशी लाव. आणि म्हणून असा आत्मविचार जर सतत ती बुद्धी करत असेल तर ती स्थिर होईल, ती सम होईल. मग आता सुख दुःख आमच्या जीवनामध्ये सारखे येतात, सतत सुरू असतात, हैदोस सुरू असतो सुख दुःखांचा. आता ती आलेली सुख दुःख जी आहे, हे सुख दुःख पाप आणि पुण्याचं फळ आहे. वैचारिक स्तरावर साम्य चालू आहे बरं का, लक्षात घ्या. सुख आणि दुःख हे पाप पुण्याचं फळ आहे. हे जर मी स्वीकारलं, हे पाप पुण्याचं फळ आहे आणि मीच केलेलं पाप आहे, मीच केलेलं पुण्य आहे, हा विचार जर का मी स्वीकारला तर मी त्या सुख दुःखामध्ये लिप्त होणार नाही. माझ्याच कर्माचं फळ आहे. जळकी पोळी सगळ्यांनी आठवा, परंतु सांगत नाही. विषय आपल्याला बराच पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून सुख दुःख माझ्या पाप पुण्याचं फळ आहे, हे प्रत्येक सुखाच्या वेळेला, प्रत्येक दुःखाच्या वेळेला या ठिकाणी मी सावध असलं पाहिजे. हा विचार माझ्या मनामध्ये प्रकर्षाने असायला पाहिजे. माझं फळ मी भोगतो आहे, असं जर आम्ही विचार करत असू तर मग आमची बुद्धी ही सम पातळीवर होईल. सुखामध्ये हुरळून जाणार नाही, दुःखामध्ये होरपळून जाणार नाही. काय देवा, माझ्याच नशिबी हे दुःख, तुला कोणी दिसलंच नव्हतं का? केवढी विषमता हो. खोल दरीत पडलो दुःखाच्या वेळेला, सुखाच्या वेळेला तुंग शिखरावर जाऊन बसलो. कसं जुळणार हे? म्हणून सुख आणि दुःख आमच्यावर येतात. सुख तर त्याच्यामधले सुख येणारे प्रसंग जे आहेत, काही सुखात नसतात, काही दुःख नसतात, पण ते सुख आणि दुःख स्वीकारण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. प्रारब्धाप्रमाणे हे एक आलेले सुख दुःख आहे, त्याचे भोग मी स्वीकारायचे की नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. सुखाचा भोग स्वीकारायचा की नाही, दुःखाने दिलेला दुःखाचा भोग स्वीकारायचा की नाही, हे माझ्यावर अवलंबून आहे. प्रारब्धाची माझ्यावर बळजबरी नाही. पक्क लक्षात घ्या. काय करायचं ते तुम्ही ठरवा. आम्ही तुमच्याकडे आणून दिलं पुस्तक, आम्ही तुम्हाला दिलं. आपला सत्कार करताना पुस्तक आपल्याला सत्कार स्वरूपामध्ये पुस्तक दिलं, ते पुस्तक वाचायचं की नाही वाचायचं याची बळजबरी पुस्तक देणारे, सन्मान करणारे, सत्कार करणारे आमच्यावर कधीच करत नाही. तो तुमचा भाग आहे, वाचा की न वाचा. अगदी त्याप्रमाणे प्रारब्ध आम्हाला भगवंताने देऊन दिलं, केला आमचा सत्कार प्रारब्ध देऊन. तर ते भोग स्वीकारायचे की न स्वीकारायचे ही संपूर्ण जबाबदारी माझी आहे, हे स्वातंत्र्य माझं आहे. प्रारब्धाची बळजबरी नाही. असा जर विचार सुखदुःखाच्या वेळेला मी केला तर माझी बुद्धी जी आहे ती साम्य बुद्धी होईल आणि तो बुद्धी योग होईल. सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, यात बुद्धियोग आहे, दडलेला आहे. हा बुद्धियोग आम्ही त्याचा विचार करायचा. त्या दडलेल्या बुद्धियोगाला श्री गुरूंनी आमच्या समोर मांडलेला आहे, तो आम्ही स्वीकारायचा. आणि स्वीकारण्यासाठी अशा पद्धतीने विचार करायचा तर तो आम्ही सहजपणे स्वीकारू, हो नाही तर नाही. आणि ही साधना आहे.
हे साधन आहे. सुख आणि दुःखाचा अनुभव कोण घेतो? हा देह घेतो का? या देहाच्या माध्यमातून, या देहाच्या मध्ये असलेला जो जीव आहे, ज्याने हा देह चैतन्यासारखा वाटतो, तो जीव या सुखाचे अनुभव घेत असतो आणि या दुःखाचे अनुभव घेत असतो. विचार चालू आहे बरं का, कशा पद्धतीने साम्य बुद्धीचा विचार करायचा आणि बुद्धी योग कसा घडवून आणायचा, या दृष्टीने काही काकांनी दिलेले साधना पद्धती आहेत. त्या साधना पद्धती मी फक्त आपल्यासमोर मांडते आहे आणि आपण सगळे मिळून ती साधना पद्धत आज अंगीकारू स्वाध्याय मंचच्या निमित्ताने. काही मुद्दे आपले अभ्यास करताना सुटतात, काही लक्षात येत नाही, तर काही मुद्दे सुटलेले जे धागेदोरे असतात, हे परत दुसऱ्या याच्यामध्ये लक्षात येतात. तेवढे पकडायचे धागेदोरे आणि अखंडत्वाकडे जायचं. याला साधना म्हणतात. आणि म्हणून सुखाचा आणि दुःखाचा अनुभव जो आहे, हा कोणाला येतो? हे जीवाला येतो. सुख आणि दुःखाचे ज्ञान ह्या जीवाला होतं आणि म्हणून त्याला ते जे ज्ञान होतं, ज्ञानाच्या पातळीवर सुख आणि दुःख सारखेच आहे. कारण सुखाचे ज्ञान झाले, दुःखाचे ज्ञान झाले. मला खूप दुःख होते, मला खूप दुःख आहे. याचं सुखाचे पातळीवर आणि दुःखाचे ज्ञान आणि सुखाचे ज्ञान, ज्ञानाच्या पातळीवर दोन्ही एक सारखेच आहे, सम आहे. ही समानता आम्ही स्वीकारली, आमच्या बुद्धीने जेव्हा आम्ही स्वीकारतो, तेव्हा बुद्धियोग होतो, बुद्धियोग घडून येतो. आणि असा बुद्धियोग ज्या वेळेला घडून येईल, असा बुद्धियोग ज्या वेळेला घडून येईल, त्यावेळेला मग आम्ही कर्म करायला जर सज्ज झालो, तर मग तो कर्मयोग होईल. तर तो युद्धाय युज्यस्व, आता युद्धाला तयार हो, म्हणजे आता कर्माला सज्ज हो. आता बघ, झालेलं कर्म जे आहे, झालेलं कर्म जे आहे, हे कर्म नक्कीच योगाला प्राप्त होईल, असा कर्मयोग. आणि हा कर्मयोग आम्हाला भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. म्हणून ऐसी कर्म साम्य दशा जेथ होई विरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्या ठिकाणी सद्गुरु आपल्याला आपोआप त्या ठिकाणी श्री गुरूंची भेट, म्हणजे श्री गुरूंची ऐक्य. भेट म्हणजे ऐक्य. भेटीचे प्रकार माहितीये, सिद्ध भेट, पुनर्भेट, भरत मित्र भेट, गळा भेट, ह्या सगळ्या भेटीचे प्रकार आपण चांगलं शिकलेलो आहोत. तरी सद्गुरु भेटेची का, ही कोणती भेट आहे सद्गुरूंची? म्हणजे श्रीगुरु आमच्याकडे येतील का? येतील म्हणजे श्रीगुरूंची भेट होईल. म्हणजे काय होईल? श्रीगुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. माझं तिथे ऐक्य होईल ब्रह्माशी, ज्यावेळेला कर्म साम्य दशा येईल त्यावेळेला. पण असं जरी सगळं असलं की नाही, इतकं जरी सगळं असलं तरी पण भगवंत या कर्मयोगामध्ये सांगतात आहे की कर्माचा त्याग करू नकोस. इतकं जरी सांगितलेलं आहे तरी सुद्धा सांगितलंय की कर्माचा त्याग करू नको. आणि कर्माचा त्याग करू नको सांगताना भगवंतांनी आम्हाला कर्माची व्याप्ती पण सांगितलेली आहे. या कर्मयोगाच्या माध्यमातून कर्माची व्याप्ती सांगितलेली आहे की ही कर्माची व्याप्ती जेव्हा आम्ही लक्षात घेऊ, तेव्हा मग आम्हाला नेमकं कर्मचं स्वरूप लक्षात येईल आणि मग आम्ही त्या कर्माचं स्वरूप लक्षात घेऊन मग त्या कर्माचा योग, कर्मयोगाकडे आमचं ते कर्म जाईल. पण त्यासाठी आधी आम्हाला कर्माची व्याप्ती लक्षात घेणं गरजेचं आहे ना, कर्माचं स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे की नाही. म्हणून कर्माची व्याप्ती, कर्माचा पसारा बघणं फार गरजेचं आहे. कोणती कर्म आहेत हो? इष्ट कर्म आहेत, पूर्त कर्म आहेत, त्यांना नित्य कर्म असं म्हणतात. स्नान, संध्या, वैश्वदेव करणं हे इष्ट कर्म आहेत, तेच नित्य कर्म आहेत. आपल्या हिताचं जे आहे, शास्त्राने इष्टकर्म कशाला म्हटलेलं आहे? जे आपल्या हिताचं आहे, म्हणजे आपल्या शाश्वत हिताचं आहे, आपल्या स्वार्थाचं
आईने म्हटलं हित म्हणजे स्वार्थ नाही म्हणत आहे इथे. हित म्हणजे शाश्वत कल्याणाचं जे जे कर्म आपल्याला शाश्वत कल्याणाकडे घेऊन जाईल त्याला इष्ट कर्म असं म्हणतात. आणि ही स्नान, संध्या, वैश्वदेव वगैरे जे काही सगळं दिलेलं आहे ही सगळी इष्ट कर्म आहेत. तस्मात शास्त्रम प्रमाणम. आणि पूत कर्म आहे. पूत कर्म एक भाग आहे. पूत कर्म म्हणजे नवीन पद्धतीने काका म्हणतात की हॉस्पिटल बांधणं, त्याच्यानंतर सगळ्या पाणी द्यायची व्यवस्था करणं, अन्न छत्र उघडणं, ही सगळी कृतकर्म आहेत. हे आम्हाला निश्चित माहित पाहिजे. कर्माची व्याप्ती निश्चित माहित पाहिजे. म्हणजे कोणतं कर्म कसं करायचं, आम्ही कोणतं कर्म करतो आहे याबद्दल आम्ही सावध असावं. म्हणून आम्हाला कर्माची व्याप्ती माहित पाहिजे. म्हणून एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म कुळाचार, कुळधर्म, श्राद्ध, पक्ष हे जे काही आहे हे सगळे नैमित्तिक कर्म आहेत. विधी आणि निषेध. विधी आणि निषेध हे पण कर्म आहेत. काही निषिद्ध कर्म आहेत, काही विधी कर्म आहेत. म्हणजे शास्त्रात जसं सांगितलंय तसं करणं याला विधी कर्म असं म्हणतात. आणि भलतच कर्म याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. म्हणून विधी ते पाळित, विधी त्याला पाळायचं, निषेधा ते गाळीत. निषिद्ध कर्म आम्ही गाळायची, मज देऊनी जाळीत कर्मफळ जे. आणि आता जे कर्मफळ येत आहे ते मला अर्पण करून ज्या वेळेला मला अर्पण करतील कर्म, कर्म आणि कर्मफळ त्यावेळेला ती निशेष होतील. ती निशेष होतील. अशा पद्धतीने जर आम्ही कर्माकडे बघितले, कर्माचा व्याप्ती जर आम्ही लक्षात घेतली तर आम्ही नेमकं कोणतं कर्म करावं हे आमच्या लक्षात येईल. आणि ते कसं करावं लक्षात येईल. असं ह्या सगळ्या कर्मातून सुटका होण्यासाठी सुद्धा शास्त्राने आम्हाला काही हे देऊन दिलेले आहेत, उपाय पण दिलेले आहेत. ह्या कर्मातून जर आम्हाला या फळातून सुटका करायची असेल तर नेमकं काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. नामस्मरणाचं सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे. त्या नामस्मरणाने सुद्धा अशा पद्धतीने आम्ही त्या कर्माच्या पूर्णपणे फळापासून अलिप्त होऊ शकू. आणि म्हणून ही कर्माची व्याप्ती पाहणं गरजेचं आहे. कर्म, कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे प्रकार आम्ही लक्षात घेतले पाहिजे. कर्म आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, पण अकर्म म्हणजे जे करू नये ते कर्म करणं त्याला अकर्म म्हणतात. आणि कर्म अजिबात कर्म न करणं यालाही अकर्म म्हणतात. अष्टवत करून पडून राहणं देरे हरीण खाटल्यावरी याला पण अकर्म म्हणतात. विकर्म पण हा एक प्रकार आहे. विकर्म म्हणजे विपरीत कर्म करणं हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे विशेष कर्म करणं. वीचा अर्थ एकदा विपरीत पण होतो आणि वीचा अर्थ विशेष पण होतो. असं विकर्म. अचा अर्थ नाही असा होतो, नकारात्मक आहे अ हा. म्हणून कर्म न करणं अकर्म. आणि आणि जे करू नये ते करणं ते पण अकर्म. तसंच विकर्म, विशेष कर्म आणि विपरीत कर्म. नाथ भागवतामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत बरं का. म्हणजे याचा अभ्यास करणारे कर्म विकर्म म्हणतील की याच्यात त्याच्यात असं सांगितलंय त्याच्यात तसं सांगितलंय. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं याच्यातून की अकर्म विकर्म हे सगळे कर्माची व्याप्ती आहे. ही सगळा कर्माचा पसारा आहे. या पसाऱ्यामध्ये आम्ही किती रमायचं आणि नेमकं कोणत्या कर्मामध्ये कोणतं कर्म आम्ही कोणत्या कर्माचं आचरण करायचं हे मात्र आम्ही नीट लक्षात जर ठेवत असू, हा कर्मकांडांचा सगळा विचार जर आम्ही नीट लक्षात ठेवत असू, हा सगळं कर्मकांड वेदांमध्ये आहे. पण कर्मयोग जो आहे हा मात्र कर्मयोग फक्त भगवद्गीतेमध्ये आहे. लक्षात घ्यायचं. कर्मकांड बाकीच्या सगळ्यांमध्ये दिलंय, मनुस्मृती वगैरे मध्ये दिली आहे.
आणि आपण अपराविद्या बघतोच आहे. पराविद्या अपराविद्या याचं आपल्याला उपनिषदांच्या माध्यमातून ज्ञान आपण घेतोच आहे, संपादन करतोच आहे. पण कर्मयोग मात्र जो आहे हा फक्त गीतेनीच दिलेला आहे, भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून हा कर्माची पूर्ण व्याप्ती लक्षात घ्यायची. कर्मयोग जर आम्हाला साधायचा असेल तर कर्माची व्याप्ती लक्षात घ्या आणि कर्माचे सिद्धांत आम्ही आता लक्षात घेतले पाहिजे की नेमके कर्माचे सिद्धांत कोणते. कशासाठी आम्हाला कर्मयोग साधायचा आहे. भगवंतांनी कर्मयोग जो मांडलाय तो आम्हाला नीट अभ्यास करायचा आहे आणि उतरवण्याचा आहे. म्हणून कर्मयोगाचे सिद्धांत कोणते आहेत, तर हे कर्मयोगाचे सिद्धांत कर्म पहिला सिद्धांत आहे की कर्म शास्त्रात जसं सांगितलंय तसंच माझ्याकडून व्हायला पाहिजे. वेद विहित कर्म असाय मी करावं. म्हणजे वेदांनी ज्या आज्ञा केल्या आहेत त्या आज्ञेप्रमाणेच मी कर्म करावं. वेदविहित निष्काम कर्म हे महत्वाचं आहे. वेदांनी निष्काम कर्माची प्रतिष्ठा मांडलेली आहे. कर्म करा पण ती निष्काम वृत्तीने करा, कोणतीच कामना नाही, असं निष्काम वेदविहित कर्म साधकांनी करावं. करायचं त्यांना कर्माशिवाय राहू शकणार नाही. हाही निर्णय आम्हाला गीतेने देऊन दिलाय की कर्माशिवाय राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा आम्ही राहू शकत नाही कर्माशिवाय. मग कर्म करायचंच आहे तर वेदविहीन निष्काम कर्म करा, पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत मांडलेला आहे की कोणतीही फळाची अपेक्षा करू नका. कर्मयोग साधायचंय, कोणतीही फळाची अपेक्षा नसावी. कर्मयोग साधायचंय, तिसरा सिद्धांत आरूढ व्हायला पाहिजे की कर्तृत्वाचा भाग त्यातला सोडून दिला पाहिजे. ह्या तीन गोष्टी जर का आम्ही नीट व्यवस्थित हे तीन सिद्धांत नीट लक्षात ठेवून या तीन सिद्धांताप्रमाणे या तीन सिद्धांतावर आधारित जर आम्ही कर्म केली तर आमचा कर्मयोग साधणार आहे. तीन सिद्धांतावर आधारित कर्म केली तर कर्मयोग आमचा साधणार आहे. म्हणून हा जो कर्मयोग आहे हा आम्ही अत्यंतपणे गंभीरपणे घेतला पाहिजे. म्हणजे गंभीर चेहऱ्याने का हो, नाही नाही मला कर्मयोग साधायचंय, मला कर्मयोग साधायचंय म्हणून टेन्शन घ्यायचं आणि चेहरा अगदी कसा ओढलेला, अहो काय करताय, अहो आम्हाला कर्मयोग करायचंय, कर्मयोग झाला पाहिजे, असं सिरियसली नाही. तर त्याच्यामधला नीट खोल अर्थ लक्षात घेऊन मर्म लक्षात घेऊन हे जे मर्म आहे हे आम्ही नीट लक्षात घ्यावं. कर्माच्या मागचं मर्म आम्ही जर नीट लक्षात घेतलं तरच कर्मयोग साधला जातो, नाही तर साधल्या जात नाही. म्हणून जीवन नामक यज्ञातील या दोन्ही समिधा कोणत्या, सुख आणि दुःख, सुख आणि दुःख या दोन्ही समिधा आहेत. आणि त्यांना समिधाचं स्वरूप देऊन जर आम्ही दिलं तर आम्ही सुख दुःखाच्या तिथे पण आमचे कर्म कसे होतील, समान होतील. आणि आम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने साम्य बुद्धी तयार करून कर्माची व्याप्ती लक्षात घ्यायची आणि परत साम्य बुद्धीकडे यायचं. नुसती कर्माची व्याप्ती लक्षात घेऊन अबो काय कर्म आहेत एवढे मोठे, नित्य कर्म नैमित्य कर्म इष्ट कर्म पूर्त कर्म 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 विकर्म, आणखीन कितीतरी कर्माचे प्रकार आहेत. खूप मोठा कर्माचे प्रकार आहेत एवढेच सांगितले हो. याच्यातून नेमकं मी काय करावं, काय करावं म्हणूनच अनेक वर्ष वाया, असं नाही. मी नेमकं काय करतो आहे, माझी प्रत्येक होणारं कर्म या सिद्धांतावर अवलंबून आहे का एवढं बघायचं. मग इष्टकर्म केलं तरी हेच सिद्धांत, पूर्त कर्म केलं तरी हेच सिद्धांत. तीन सिद्धांत फार महत्वाचे सांगितलेत आणि ह्या तीन सिद्धांतांवर कोणतंही कर्म घ्या ते निष्काम होणं गरजेचं. हे तीन सिद्धांत जर आम्ही पाळले तर आमचं कोणतंही कर्म निष्कामच होईल. पण आम्ही अकर्म आणि विकर्माच्या
मागे लागू नये. कोणतेही कर्म आम्ही केलं तरी ते निष्काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं निष्काम कर्म आमच्याकडून व्हावं, ह्याला गंभीर असं म्हणतात. अंतःकरण गंभीर असणं असं म्हणतात. त्याची खोली जी आहे, कर्मयोगाची खोली जी आहे, त्या खोलीपर्यंत आम्ही पोचलो पाहिजे. त्या सगळ्या खोलींचा वेध घेण्याची ताकद या अंतःकरणात आहे, या मनामध्ये आहे. गंभीरपणे, म्हणून ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेली अंतःकरण आहे. अंतःकरण स्थिर झालं पाहिजे, ते गंभीर झालं पाहिजे. परमार्थ हा पोर खेळ नाही हो, थोर खेळ आहे. प्रत्येकाला आपण हे काकांचं वाक्य म्हणत असतो की परमार्थ पोर खेळ नाही, थोर खेळ आहे. आणि म्हणून कर्माची व्याप्ती आम्ही लक्षात घ्यावी आणि मग विचार करावा की मग भगवंतांनी कर्मयोग का सांगितलं. भगवंतांनी कर्मयोग का सांगितलं. 10 मिनिटं आहे, 10 मिनिटात एवढा एक मुद्दा पाहू आणि बाकीचा जो भाग आहे तो पुढच्या स्वाध्यायाच्या मध्ये घेऊ. घाई नाही. भगवंतांनी कर्मयोग का सांगितलं. कर्मयोग सांगण्याची वेळ भगवंतावर का यावी. सांख्ययोगानंतर, सांख्य तत्वज्ञान सांगितल्यानंतर सुद्धा कर्मयोग सांगायची वेळ का यावी. कारण अर्जुनांनी विचारलेला प्रश्नच असा होता. अर्जुनांनी प्रश्नच असा विचारला की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मग मला तू घोर कर्म करायला का सांगतोस भगवंता. तत्किम कर्मणी घोरे मग नियोजस केशव. का मला तू घोर कर्माच्या याच्यामध्ये परत टाकतोय. युद्धाला तयार हो का सांगतोय. साम्य बुद्धी तयार कर आणि युद्धाला तयार हो. असं का सांगतोय. या ठिकाणी ज्ञानासाठी कर्माचा उपयोग आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. का कर्मयोग सांगितला. कारण ज्ञान जर आतमध्ये झिरपण्याचं, स्थिर करायचं असेल, दृढ करायचं असेल, तर त्या ठिकाणी कर्माचा उपयोग आहे. कर्म म्हणजे काय. कर्म म्हणजे ही सगळी अपराविद्या. आपल्या उपनिषदांच्या भाषेत बोलायचं झालं, मुंडकच्या भाषेत बोलायचं झालं, ते सगळी अपराविद्या. आणि ज्ञान काय आहे. पराविद्या. आता आपल्याला पटकन काय, आपण त्या फ्लो मध्ये सध्या परा आणि अपरेच्या फ्लो मध्ये आपण सध्या आहोत. म्हणून कर्म म्हणजे सगळी अपराविद्या आहे आणि ज्ञान म्हणजे पराविद्या आहे. आता ह्या अपराविद्येच्या निरासासाठी पराविद्या आहे. कालच आपण बघितलं की अपराविद्या काय करते. संसाराचं वर्धन करते आणि पराविद्या संसाराचा ध्वंस करते. म्हणजे मग आता ही प्रथम अपराविद्या नेमकी काय आहे हे मला कळलं पाहिजे की नाही. त्याच्याशिवायच का त्याचा निराश होईल. रज्जू आहे, रज्जूचं पहिले हे रज्जू आहे मला ज्ञान असलं पाहिजे. आधी ते ज्ञान असलं, सापाचं ज्ञान असलं, रज्जूचं ज्ञान नाही होणार. पहिले सापाचं आधी ज्ञान असलं पाहिजे. रज्जू सर्प जो भास होतोय आम्हाला, याचा अर्थ आम्हाला सापाचं ज्ञान आहे म्हणून तो भास झाला. ज्ञान असल्याशिवाय भास होत नाही. आणि मग भास झाल्यानंतर मग तो भास मावळला आणि रज्जू अधिष्ठान दिसलं, त्याच्याशिवाय नाही. अगदी त्याप्रमाणे आधी अपराविद्या काय आहे हे आधी आम्हाला कळलं पाहिजे. आणि मग कळल्यानंतर त्या अपराविद्येमधून आम्हाला श्रेष्ठ तत्व प्राप्त होत नाही हे कळतं. आणि म्हणून मग आम्ही पराविद्या म्हणजे श्रेष्ठ विद्येच्या मागे, तेव्हा आम्ही त्याच्या मागे जाऊ, त्या विद्येकडे प्रवृत्त होऊ आणि त्या विद्येने अपराविद्येचा निराश करू. म्हणून ज्ञानासाठी या कर्माचा उपयोग आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सांख्ययोग जर आत नीट स्थिर असेल, जर अर्थ कळला असेल सांख्ययोगाचा आणि तो जर वापरायचा असेल, फार महत्वाचं वाक्य आहे, तर आम्हाला पूर्वतयारी म्हणून
कर्मयोग हवा. सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषयक बुद्धी. ती बुद्धी जर आम्हाला त्या आत्मस्वरूपात जर स्थिर करायची असेल आणि ती आम्हाला वापरायची असेल, त्याचं ऍप्लिकेशन करायचं असेल, तर पूर्वतयारी म्हणून आम्हाला कर्मयोग फार आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी कर्मयोग सांगितला. लक्षात घ्या. का कर्मयोग सांगितला? एवढ्यासाठी कर्मयोग सांगितला. म्हणून कर्म व ज्ञान यांचा समुच्चय नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं आम्हाला. मग या कर्मयोगासाठी आश्रम व्यवस्था फार फायदेशीर आहे. आम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर या आश्रम व्यवस्था कर्मयोगासाठी आवश्यक आहे. पण आता आश्रम व्यवस्था काळानुरूप यशस्वी नाही. मग माझा कर्मयोग कसा होईल, माझा मोक्ष कसा साधेल? संतांनी त्यासाठी आम्हाला ते पण उपाय संतांनी आम्हाला काढून दिले हो, की नाही आश्रम व्यवस्था आता अस्तित्वात ना, मग काय मोक्ष मिळणार, कर्मयोग होणारच नाही का आणि मोक्ष मिळणारच नाही का? नाही हो, असं नाही. माझे मी भजने कृतकृत्य, अखंड माझं भजन कर आणि हेच कलियुगामधलं साधन आहे असं संत आम्हाला सांगतात. माझ्या भजनी प्रेम अधिक, न सांडावे नित्य नैमित्तिक, वैदिक लौकिक दैहिक, भक्तासी बाधक नवे कर्म. नाथ महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलंय. काय सांगितलंय? की माझ्या भजनी प्रेम अधिक ठेव. माझ्या भजनामध्ये जर प्रेम ठेवलं नित्य, तर त्या ठिकाणी नित्य नैमित्तिक कर्म पण सांडावं लागत नाही. कोणतंच वैदिक लौकिक दैहिक कर्म आम्हाला बाधत नाही. फक्त माझ्या भजनी आस्था ठेव. का मतपर जो माझा भक्त, त्यासी आश्रम नेम नाही येथ. त्याला जो माझ्यामध्ये युक्त असतो, मतपर असतो, तत्पर असतो, त्याला आश्रमाचं बंधन नाही. ते माझ्या भजनाने कृतकृत्य होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म, त्याचा भवभ्रम निवारला. नामस्मरणामध्ये जर का सगळं मी केलं, कर्मही केलं, क्रियाही केल्या, क्रियाचा अर्थ समजला, तर आम्हाला हा भ्रम आमचा जो आहे हा सगळा निस्तारला जातो. या भ्रमात आम्ही राहत नाही. फक्त मर्म लक्षात घ्यावं लागतं. हे मर्म जोपर्यंत आम्ही लक्षात घेणार नाही, तोपर्यंत आमचा कर्मयोग साधणार नाही. कसं मर्म लक्षात घ्यावं? राम म्हणे ग्रासोग्रासी. प्रत्येक घासाला जर रामाचं स्मरण असेल तर आम्ही जेवून पण आम्ही उपवास साधतो, म्हणजे भगवंताच्या जवळ बसतो, त्याच्या सानिध्यात राहतो. पण मर्म कळलं पाहिजे, नाहीतर रामही प्रत्येक घासाला रामाचं स्मरण नाही म्हणजे राम पण नाही आणि उपवास पण गेला, असं होता कामा नाही. म्हणून आम्ही मर्म लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून परिस्थितीशी सुसंगत असे विचार आम्हाला करायला पाहिजे. बदलत्या काळात जी परिस्थिती आहे त्याच्याशी सुसंगत विचार जर करायचा असेल तर भगवद्गीताच बस. भगवद्गीता ही नित्यनूतन आहे. बदलत्या परिस्थितीशी सुसंगत असे विचार या गीताशास्त्रात आहे. म्हणून हे हात बोलाचे नवे हे शास्त्र, नुसतं बोलण्याचं हे शास्त्र नाहीये हो, तर संसार जिणते ते शस्त्र. संसाराला जिंकणार हे शस्त्र आहे. नुसतं शास्त्र नाही बोलण्याचं, तर शस्त्र आहे. शास्त्र ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये उतरेल त्यावेळेला ते शस्त्रासारखं काम करेल आणि अविद्येचा छेद करून टाकेल. म्हणून मला जर मुक्त व्हायचं असेल तर ह्या प्रवाहाशी सुसंगत असं जीवन मला जगता आलं पाहिजे हो. समर्थांनी काल दासबोधामध्ये उपाधी लक्षणामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की कालबाह्य जर कल्पना धरून असेल ना, तर त्यांची सगळी कृती ही बावळपणाची ठरते. कालबाह्य कल्पना आम्ही धरूनच बसायच्या. कशा? गीता युद्धभूमीवर सांगितले ना, अर्जुनाला युद्ध करताना सांगितले ना, आम्ही तर कोणतंच युद्ध खेळत नाही, मग आमच्यासाठी गीता कशी कामात पडेल? कालबाह्य विचार.
त्यावेळची परिस्थिती युद्ध सादृश्य होती आणि म्हणून रणांगणावर युद्ध सांगितली, गीता सांगितली रणांगणावर. पण तोच विचार आम्ही पक्का पकडून ठेवला, तो कालबाह्य झाला, ती परिस्थिती गेली, तो काळ मावळला, ते युद्ध संपलं, ते युद्धातले लोक सगळे संपले, तरी आम्ही ती परिस्थितीच पकडून ठेवली. अशी कालबाह्य परिस्थिती जर आम्ही धरून बसलो तर आमची कृती ही त्याचे करणेची बावळे आणि नाना विकल्पाचे जाळे तिथे तयार होईल असं समर्थ म्हणतात. ते कालच समर्थांनी ही ओवी आम्हाला सांगितली. आपण बहुतांश लोकांनी दासबोधामधून फार सुंदर आहे हो दासबोध. आपल्याला वाटतं ओ दासबोधच, आम्ही तो उपनिषदांचं श्रवण करतो, दासबोध काय ऐकायचा. परंतु दासबोधामध्ये संपूर्णपणे शास्त्राची मांडणी आहे, पूर्ण ज्ञान आहे. आणि म्हणून गीता ही कालबाह्य आहे असं म्हणून युद्ध जो ज्याला युद्ध करायचं त्यांनी गीतेचं ज्ञान घ्यावं, हे कालबाह्य विचार आहे. आणि हा कालबाह्य विचार आम्ही टाकला पाहिजे. गीता ही माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी माझी युद्धभूमी प्रपंच आहे. घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात. आणि अशा पद्धतीने जर आम्ही विचार हा काळाशी सुसंगत असा विचार जर आम्हाला करायचा असेल तर नित्य नूतन भगवद्गीतेचा अभ्यासच महत्वाचा आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमधला कर्मयोग हा काळाशी सुसंगत असाच आम्हाला ठेवावा लागेल. आणि म्हणून आम्ही कधीच कर्माचा त्याग करू नये आणि निष्काम कर्म आमचं सतत असावं, कारण त्यांनीच चित्तशुद्धी आहे. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय चैतन्यात चित्ताचा लय नाही. म्हणून कर्माचा त्याग करू नये हे भगवंत आवर्जून सांगतात आम्हाला. आणि म्हणून कर्मयोग सांगितलाय हो या ठिकाणी भगवंताने. आपली वेळ झालेली आहे आणि आपण श्लोकांमध्ये जीवनाच्या पहिलेच थांबू आणि पुढच्या स्वाध्यायामध्ये काही श्लोकांचा पण विचार करू की कशा पद्धतीने कर्मयोग करायचा आहे. आज वेळ झाली, इथेच थांबू. रामकृष्ण. रामकृष्ण.